रिक्त पद नसताना केलेली शिक्षक भरती अवैध, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. मुंबई. एखाद्या प्रवर्गासाठी पद रिक्त नसताना केलेली नियुक्ती ही कायद्याने अवैध ठरते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. या प्रकरणातील याचिकाकर्त्या शिक्षिकेला दिलासा देण्यास नकार देतानाच न्यायालयाने या सर्व प्रकारासाठी शाळा व्यवस्थापनाला जबाबदार धरले असून शिक्षिकेच्या वेतनाची थकबाकी व्यवस्थापनानेच देण्याचे आदेश दिले आहेत. नेमके प्रकरण काय? रचना तुषार पाटील यांनी जोगेश्वरी येथील बालविकास विद्यामंदिर या शाळेत 2014 मध्ये शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती मिळवली होती. शाळा व्यवस्थापनाने रत्नागिरी मराठा ज्ञाती समाज वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीनुसार त्यांनी ओबीसी प्रवर्गातून अर्ज केला होता. मात्र शिक्षण उपनिरीक्षकांनी या नियुक्तीला मंजुरी देण्यास नकार दिला. या नकाराविरुद्ध रचना पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाचे निरीक्षण. न्यायमूर्ती जी.एस. पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. न्यायालयाने पुराव्यांची पडताळणी करताना खालील बाबी अधोरेखित केल्या. रिक्त पदाचा अभाव. शिक्षण विभागाने शाळेला केवळ विमुक्त जाती (व्हीजेडी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) आणि खुला प्रवर्ग (ओपन) या 3 प्रवर्गांसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले होते. ओबीसी प्रवर्गासाठी कोणतेही पद रिक्त नव्हते. व्यवस्थापनाची चूक. पद रिक्त नसतानाही शाळा व्यवस्थापनाने ओबीसी प्रवर्गासाठी जाहिरात दिली, जी कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन आहे. मंजुरीस विलंब. 3 वर्षांचा शिक्षण सेवक कालावधी संपल्यानंतर व्यवस्थापनाने मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला, जो व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा दर्शवतो. न्यायालयाचा आदेश. न्यायालयाने स्पष्ट केले की ज्या नियुक्तीचा पायाचं अनधिकृत आहे त्याचे नियमितीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याची कायमस्वरूपी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. तथापि संबंधित शिक्षिकेने गेली 9 वर्षे शाळेत सेवा दिली असल्याने त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. या सर्व गोंधळाला शाळा व्यवस्थापन जबाबदार असल्याने न्यायालयाने व्यवस्थापनाला आदेश दिले की 1. याचिकाकर्त्या शिक्षिकेच्या पगाराची सर्व थकबाकी 12 एप्रिल 2023 पर्यंत शाळेने स्वतःच्या निधीतून भरावी. 2. यापुढील मासिक वेतनही लागू असलेल्या वेतन श्रेणीनुसार व्यवस्थापनानेच द्यावे. रिक्त पद असल्याशिवाय भरतीचा प्रश्नच उद्भवत नाही. सुरुवातीची नियुक्तीच अवैध असेल तर सेवा नियमित करण्याचा अधिकार राहत नाही, असे न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत स्पष्ट केले. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.